पुस्तकामध्ये लिहित असताना म्हणतात की शिवाजी महाराजांना अनेक अशी बिरुदे लावली जातात, छत्रपती असतील किंवा त्या बिरुदांमध्ये महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रख्यात असलेलं बिरुद जे आहे ते गो ब्राह्मण प्रतिपालक असं वापरलं जातं। आता गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणजे काय हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे। म्हणजे गायी आणि ब्राह्मणाचं रक्षण करणारा, पालन करणारा म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक। आता एक गो ब्राह्मण प्रतिपालक आलं कुठून बाबांनो, हा प्रश्न गोविंद बानसरे त्या पुस्तकात विचारतायत। शिवाजी महाराजांच्या काळामध्ये 27 ते 29 पत्रके हे स्वतः शिवाजी महाराजांनी लिहिलेली, इतिहासकारांनी शोधून काढलेले, त्यांना सापडलेले। त्या कोणत्याही पुस्तकामध्ये शिवाजी महाराज स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेत नाहीयेत, किंवा शिवाजी महाराजांना ज्यांनी काही पत्र लिहिली आहे ते पत्र सुद्धा सापडलेले, त्या पत्रामध्ये सुद्धा गो ब्राह्मण प्रतिपालक नावाचा शिवाजी महाराजांचा कुठेही उल्लेख नाहीये। मग हे गो ब्राह्मण प्रतिपालक नेमका आलंय कधी कुठून? दोन गोष्टी, गो आणि ब्राह्मण। आता गायीला तर हे काही शक्य नाही, मग हे बिरुद कोणी लावलेलं असावं याच्या बाबतीत आपल्या मनात काही शंका आलेली नसते। ग्रँड डफ त्याच्या पुस्तकामध्ये लिहित असताना म्हणतो की शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यकाळामध्ये स्त्री, गाय, रयत यांचं संरक्षण केल्याचा उल्लेख आहे। मग यामध्ये स्त्री आणि रयतेला वगळून ब्राह्मण टाकण्याचा प्रयत्न कुणी केला? शिवाजी महाराज ज्यावेळेस अफजल खानाच्या भेटीला गेले त्यावेळेस अफजल खानाच्या भेटीला गेल्यानंतर कृष्णाजी भास्कर नावाचा वकील हा अफजल खानाचा होता। त्या कृष्णाजी भास्कर नावाच्या वकिलाला शिवाजी महाराजांनी दंड दिलेला आपल्याला दिसतो। मग शिवाजी महाराज हे ब्राह्मण रक्षक कसे असू शकतात किंवा गो ब्राह्मण प्रतिपालक कसे असू शकतात? या ठिकाणी गोविंद पानसरे असाही सांगण्याचा प्रयत्न करतायत की दिल्लीचा औरंगजेब याने जेव्हा दख्खनमध्ये शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी ज्याला पाठवलं तो मिर्झा राजे जयसिंग हा हिंदू राजपूत होता। मग हा लढा जर का हिंदू विरुद्ध मुसलमान असला असता तर हिंदू राजपूत असलेले मिर्झा राजे जयसिंग हे शिवाजी महाराजांचा बंदोबस्त किंवा शिवाजी महाराजांची लढाई करायला आले नसते। त्या काळामध्ये महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी आपले जे औरंगजेब यांनी मिर्झा राजे जयसिंग यांना जे पाठवलं होतं त्या मिर्झा राजे जयसिंग यांना भेटल्यानंतर म्हणाले होते, त्याचा उल्लेख इतिहासामध्ये आपल्याला आढळतो की बाबा शिवाजी महाराजांचा जर का तुम्हाला बंदोबस्त करायचा असेल, शिवाजी हा खूप मोठा आणि चातुर्य असलेला राजा आहे, त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर तुम्हाला कोटी चंटी यज्ञ करावा लागेल। हा कोटी चंटी यज्ञ महाराष्ट्रातील ब्राह्मणांनी